नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होता संडे. सकाळी लवकर उठून आपण मस्तपैकी चहा पिला. चहा पिणं झाल्यानंतर आपल्याला आठवलं, की पूजा पण करायची आहे. मग पूजा करायला आलो देवघरात. मग आपलं पूजा आटोपून मग आईने आपल्याला एक काम लावलं होतं, ते म्हणजे सोफ्याची साफ-सफाई. सोफ्याची साफ केली सगळी आणि मग हा तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअर सोफा झालेला आहे हा. मग आपला राहिला होता मग दुसरा सोफा. मग दुसऱ्या सोफ्याची पण साफ करायची होती. हे तुम्ही पाहू शकता पहिल्या सोफ्यामध्ये जसं केलं तसंच दुसऱ्या सोफ्यामध्ये पण मग आपलं सोफ्याचे गद्दे लावले आपण. मग ते काम झाल्यानंतर आईने आपल्याला झाडू मारायला सांगितला होता. मग झाडू पण मारला आणि मग आपल्याला एक काम आलेलं. मग आपण बाहेर निघालो त्यासाठी. मग ते काम आटोपून आपलं लक्ष गेलं बालाजी मंदिरकडे. म्हणजे खूप दिवसापासून आलो नव्हतो म्हणून आज चान्स होता मग आलोच मी. आणि मग तुम्ही पाहू शकता खूप छान मंदिर आहे. माझा फोन आहे ना खूप शेक होतोय त्याच्याकडे तुम्ही इग्नोर करा. मंदिराला 2 राउंड मारून सॉरी 1 राउंड मारून मी देवीचं दर्शन घेतलं. इथं मंदिरामध्ये एक देवीची मूर्ती आहे तिचं दर्शन घेतलं आणि आजचा नेचर खूप छान होता. हे तुम्ही पाहू शकता खूप छान आणि सगळं नेचर एन्जॉय करून मस्तपैकी मी निघालो घरी. घरी आल्यावर भूक लागली पण पाहिलं तर काय घरात काहीच नाही खायला. म्हणजे असं वाटलं आज उपाशीच राहायचंय पण पाहिलं तर पोळी होती पण भाजीच नव्हती त्याच्यासोबत. मग माझ्या मनात विचार आला, की महाप्रसाद आहे एका जागी. मग मी आपल्या गाडीवर गेलो मस्तपैकी महाप्रसादाला. महाप्रसादाला गेल्यावर पाहिलं, की आरती चालू होती आणि आज गजानन महाराज प्रकट दिन होता आणि हे तुम्ही पाहू शकता आज प्रकट दिन आहे तर गजानन महाराजांची किती भारी फोटो तिथं ठेवलेला आहे आणि मग आरती आटोपून मग आम्ही म्हणजे मी ठरवलं, की आपण पटकन महाप्रसादाला घेऊ बसून. मग पाहिलं तर काय इकडं अजून तयारी चालूच आहे. म्हणजे लोकंसुद्धा अजून महाप्रसादाला काही बसले तर नाहीच नाही. आणि मग मग मी तिथंच आपापला व्हिडिओ बनवत राहिलो आणि मग नंतर मी पाहिलं, की तिकडं सेटअप होऊ राहिला मस्तपैकी जेवायचा सॉरी महाप्रसादाचा. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. जर तुम्हाला आपला व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर तुम्ही प्लीज या ब्लॉगला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.